We'll open our Bibles to Psalm 136 verse 1. Oh, give thanks unto the Lord, for he is good, for his mercy endures forever. स्तोत्रसंहिता 136 आणि त्यातलं पहिलं वचन. अहो तुम्ही यहोवाला धन्यवाद द्या, कारण तो उत्तम आहे, कारण त्याची प्रेम दया सर्व काळ आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God's mercy endures forever. देवाची दया सनातन टिकणारी आहे. It stretches from generation to generation. पिढ्यांपासून पिढ्यांपर्यंत ती दया कायम राहते. When you see the sky, जेव्हा आपल्याला आभाळ दिसतं, you don't know where it starts, where it ends. त्या आभाळाकडे पाहिल्यावर आपल्याला कळत नाही की ते आभाळ कुठून सुरू झालंय आणि कुठे संपतंय. Even so, तसंच the maker of the sky, आकाशाचा आभाळाचा जो निर्माण करताय, his mercy endures forever and ever. त्याची दया सनातन आणि सनातन टिकणारी आहे. God's mercy is ready to come down upon you. परमेश्वराची दया तुम्हा लोकांवर खाली उतरायला तयार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. And when God's mercy touches human beings, आणि जेव्हा देवाची दया मानव जातीला किंवा मानवाला स्पर्श करते, you shall be blessed forever. त्याला तुम्ही कायमचे आशीर्वादित व्हाल. Praise God. देवाला धन्यवाद. Many people reach only till the stars. अनेक लोक चांदण्यांपर्यंत ताऱ्यांपर्यंत फक्त पोहोचतात. Some people bow down to the sun. काही लोक सूर्याला नमन करतात. They worship nature. आणि निसर्गाची काही लोक पूजा करतात. Some worship the universe. काही सृष्टीची आराधना करतात. The sun does not know your name. सूर्याला तुझं नाव माहित नाही. The stars don't hear your prayers. चांदण्या तुझी प्रार्थना ऐकत नाही. The universe does not love you. सृष्टी किंवा विश्व तुझ्यावर प्रेम करत नाही. Only the living God. फक्त जिवंत देव, Only the creator. फक्त निर्माण करता, The creator of all things. सर्व गोष्टींचा निर्माण करता, The one who created you in his own image and likeness. ज्या देवाने तुम्हा लोकांना दिसायला त्याच्यासारखं आणि त्याच्या आवडीत निर्माण केलंय, He loves you. त्या देवाचं तुमच्यावर प्रेम आहे. He sees your heart. त्या देवाला तुझं हृदय दिसत आहे. He hears your तो cry. देव तुमचं रडणं ऐकत आहे. And he alone reaches with his mercy in his आणि hands. तो देव एकटाच त्याच्या हातामध्ये दया घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Friends, the days are getting darker and darker. तर माझ्या मित्रांनो, दिवस दिवसेंदिवस फार काळेकुट्ट होत चालले Times are hard. आणि काळ फार वाईट आणि अवघड येत चाललाय. Luck won't save you. नशीब आणि लक तुला वाचवणार नाही हे लक्षात Only घे. God's mercy will save you. फक्त देवाची दया तुला वाचवेल, तारेल. Only God's mercy will save you. फक्त देवाची दयाच तुला वाचवेल आणि तारेल हे डोक्यात घे. The sun may rise every day, सूर्य रोज उगवतो, नाही, but only the Son of God can save you. पण देवाचा पुत्रच तुम्हाला तारू शकतो. Don't reach for the stars. तुम्ही चांदण्यांपर्यंत पोहोचू नका. Reach for the one who made the stars. ज्याने चांदण्या निर्माण केल्या त्याच्यापर्यंत पोहोचा. Don't reach to the sun, तुम्ही सूर्यापर्यंत जायला मागू नका, but reach to the one who made the sun. ज्याने सूर्य निर्माण केला त्याच्यापर्यंत जायला मागा. Praise God. देवाला धन्यवाद. You don't need a bigger dream. तुम्हाला मोठ्या स्वप्नाची गरज नाही. You need a deeper God. तुम्हाला खोल देवाची गरज आहे. You need intimacy with God. तुम्हाला देवाच्या जवळीकतेची गरज आहे. And God's mercy is not distant. आणि देवाची दया काही लांब नाही. You call upon him, तुम्ही त्याच्या नावाला हाक मारा and his mercy will answer you. आणि त्याची दया तुम्हाला उत्तर देईल, कारण की प्रभूच्या दयेला अंत नाही. His mercy is at your door. त्याची दया तुझ्या दाराशी आहे. Mercy is not just for the perfect, त्याची दया फक्त परिपूर्ण आणि परफेक्ट माणसांसाठी नाहीये. but it's for the willing heart. त्याची दया इच्छुक हृदयांसाठी आहे. Bible says in Job 13 verse 15, योबाचा 13वा अध्याय 15 वचन बायबल Job म्हणतं. said, योब म्हणाला, even if he slaves me, yet will I hope in him जरी alone. त्या देवाने मला ठार मारलं तरी सुद्धा मी त्या देवावरच विश्वास ठेवणार आहे. That is patience. म्हणजे त्याला धीर म्हणतात की तार नाही तर मार, मी काही तुला सोडत नाही. See, that is the kind of faith, that is the kind of hope, that is the kind of patience, that is the kind of waiting that God looks in you. तुमच्यामध्ये सुद्धा देवाला अशा पद्धतीचाच विश्वास बघायचा आहे, धीर बघायचा आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने देवाचरणी वाट पाहायची असं देवाला हवंय. What you need is mercy. तुम्हाला काय गरजेचं आहे? म्हणा फक्त दया. You need the living God to step in your situation. तुम्हाला जिवंत देवाची गरज आहे की तो तुमच्या परिस्थितीत आला पाहिजे. You need the God of mercy. तुम्हाला दयेच्या देवाची गरज आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Mercy will hold you when your strength will fail you. जेव्हा तुझी शक्ती तुला निकामी करेल तेव्हा देवाची दया तुला धरेल. Mercy will lift you when life drops you. आयुष्य जेव्हा तुला खाली पाडेल तेव्हा देवाची दया तुला उचलेल. Mercy alone will forgive you. देवाची दयाच तुला फक्त क्षमा करेल. Mercy alone will
will restore you. देवाची दयाच तुला परत पुनर्वसित करेल. Mercy alone will rebuild your life. देवाची दयाच तुझं जीवन परत बांधून उभं करेल. Mercy alone will guide your life. देवाची दयाच तुझ्या जीवनाला चालवेल. धन्यवाद स्वामी राजा. True mercy is only found in the bosom of God. खरी दया फक्त देवाच्या छातीशी सापडते. जसं खरं प्रेम फक्त आईच्या उराशी सापडतं, तसं खरी दया फक्त देवाच्या छातीशी सापडते. Yes. When man walked away from God, मनुष्य जेव्हा देवापासून लांब गेला, mercy also walked without him. दया सुद्धा त्याच्याशिवाय निघून गेली. But God didn't leave mankind. पण देवाने तरी माणसाला सोडलं नाही. God sent mercy on this earth. देवाने या जगात दया पाठवली. What is this mercy? काय आहे ही दया? It is the Lord Jesus Christ. कोण आहे ही दया? प्रभू येशू ख्रिस्त आहेत ही दया. Jesus came down येशू या जगात आले as the merciful one. एक दयाळू म्हणून या जगात आले. There is only mercy. फक्त दया 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 आहे. Everywhere he showed mercy. सगळीकडे येशूंनी दाखवली दया. Where the world shuts its doors, जिथे जग त्याचं दार बंद करतं, Jesus opens his arms wide. जगाने दार बंद केल्यानंतर येशू मात्र आपले हात उभारून तयार असतात. Praise God. देवाला धन्यवाद. God's mercy is not cheap. देवाची दया स्वस्त नाहीये. It was bought with the precious blood of Jesus. येशूंच्या मौल्यवान रक्ताने विकत घेतली आहे ती दया. You don't have to earn mercy today. तुला आज दया विकत घ्यावी लागणार नाही. You have to just spread your hand and receive it. तुला फक्त हात उभारावे लागतील आणि दया स्वीकारावी लागेल. Because somebody else paid for you. आणि कोणीतरी तुझी किंमत मोजलेली आहे. Mercy is given free. दया फुकट आली आहे. Mercy is given free. दया फुकट दिलेली आहे. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. प्रभूच्या दयेला अंत नाही, लांबी रुंदी कळेना कुणाही. People say your world is done. लोक म्हणतात तुझं जग आता संपलं. Now nothing can happen. संपला आता, तू गेला, तू खलास झाला. You are finished. आता गेला, तू खलास आहेस. But God's mercy says, देवाची दया म्हणते, I am not done with you yet. नाही, माझं काम अजून संपलेलं नाही. तुझ्यात माझं काम अजून बाकी आहे. मला तू हवा आहेस. A sick person hears. आजारी माणूस ऐकतो. There is no hope. आजारी माणसाच्या कानावर असं पडतं की आशा नाही. But mercy, when it steps in, पण दया जर चालत आली, it says तर म्हणते healing is possible. बरं होणं शक्य आहे. Because there Yeah. is healing in my wings. कारण माझ्या पंखात आरोग्य आहे. One touch of mercy दयेचा एक स्पर्श does more than a lifetime of your own effort. तू आयुष्यभरासाठी जी काही मेहनत आणि परिश्रम करशील ना, त्यातून जे निष्पन्न होणार नाही, ते दयेच्या एका स्पर्शात पैदा होईल. आयुष्यभर डोकं फोडून जे मिळणार नाही, ते देवाच्या दयेच्या एका स्पर्शात मिळेल. Mercy touches you. दया तुला स्पर्श करते. Mercy embraces you. दया तुला मिठी मारते. Mercy says, I'm willing. दया म्हणते माझी इच्छा आहे, भराव. Mercy does not wait for your perfection. दया तुझ्या परिपूर्णतेची वाट पाहत नाही. Mercy does not wait till you become perfect. दया तू परिपूर्ण होईपर्यंत वाट पाहत नाही. It always answers desperate prayers. दया नेहमी व्याकुळ प्रार्थनांना उत्तर देते. It always answers a needed heart. दया नेहमी गरजवंत हृदयांना उत्तर देते. You are never too far, too broken or too dirty for God. तुम्ही फार तुटलेले, फार असे भग्न झालेले की फार घाणेरडे नाही आहात की देव तुमच्या जवळ येऊ नाही शकणार. You are not too dirty for God's mercy. स्वतःला फार घाणेरडे मानू नका की नको नको मी घाण आहे, देव माझ्या जवळ येणार नाही. नाही नाही, He will cover you with His garment. त्याच्या झग्यानं तो तुला झाकेल. He will hide your sins. तुझ्या पापांना तो लपवेल. जग तुझं पाप उघड करेल, येशू तुझं पाप झाकतील. हा फरक आहे. हा फार मोठा फरक आहे. One moment of mercy can rewrite your whole story. दयेचा एक क्षण तुझ्या आयुष्याच्या कथेला परतली. When people step back, Jesus steps in. लोकांनी माघार घेतल्यावर येशू आत येतील. तुम्ही म्हणाल मला सगळ्यांनी सोडलं, घरच्यांनी बाहेरच्यांनी. येशू म्हणतील मी आलो ना, मी आहे ना. That's why I love Jesus. म्हणून माझं येशूंवर प्रेम आहे. That's why I walk with Jesus. म्हणून मी येशूंबरोबर चालतोय आज एवढी वर्ष. Because there is nobody like Him. कारण माझ्या येशूंसारखं कोणी नाही. All it takes is one step towards God and one honest prayer. आणि त्याच्यासाठी काय लागतं? त्याच्यासाठी फार काही लागत नाही. त्याच्यासाठी प्रामाणिकतेनं देवाकडे उचललेलं एक पाऊल आणि प्रामाणिकतेनं देवाला केलेली एक प्रार्थना लागते. When your hands
fall short, तुझे हात जेव्हा कमी पडतात my God's hand will move. तेव्हा माझ्या देवाचा हात काम सुरू करतो. Don't worry. काळजी नको करू. Praise God. देवाला धन्यवाद.